विजय नोंदवला। एकीकडे भिवंडीचा हा जुना अंदुरकी संघ आहे, तर त्याला फाईट करणारा जगन्नाथ पाटील यांचा मांडा संघ, टिटवाळा परिसरातील मांडा संघ। दोन संघ अगदी बलवान बलिष्ठ आहेत आणि एकमेकांसमोर आल्यात। सामना असेल 4 षटकांचा सामना होईल। सलामीची जोडी नौशाद आणि त्याच्या जोडीला अशोक डिंडा ही सलामीची जोडी पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती कुणाल। पॉवर प्ले एकमेव षटक असेल आणि 20 मिनिटाचा अवधी तुम्हालाही देण्यात आलेला आहे। 15 मिनिटं असतील सुरुवातीची 3 षटकं फेकण्यासाठी। फिरोज खान सर इशारा करत असताना लेट्स प्ले गेम ऑन। फर्स्ट बॉल एज चेंडू चाललाय बॅकफुट पॉइंट मधून। 3 फिल्डर अगदी चेंडूच्या पाठीमागे धावतात, मात्र अखेरकार अडवला आणि चौथा फिल्डर येऊन चेंडूला उचललाय। तोपर्यंत धावा मिळाल्या 3। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बघतो आपण या पहिल्याच बॉलवरती अशोक डिंडाने मागची मॅच काय जबरदस्त त्यानं फिनिश केली होती। नौशाद सोबत पुन्हा एकदा आलेत मैदानाच्या आतमध्ये। चांगली मॅच रंगेल। एका बाजूने भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने कल्याण टिटवाळाचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही चांगल्या टीम आहेत, दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे। आज खरं तर कासगाव चषकाचा निर्णायक रात्र आहे आणि चांगल्या मॅचेस पासून आज आपण सुरुवात केलेली आहे। नाही, निश्चित आजचा शेड्यूल सुद्धा जवळजवळ 11 पेक्षा जास्त मॅचेस आहेत आज। त्यामुळे प्रत्येक टीमला ऑर्निंग दिली गेली आहे की आपण वेळेवरती या आणि वेळेवरती केला। आज खूप दूरवरचे संघ आहेत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांना सुद्धा सुरुवातीला सांगण्यात आलं की वेळेवरती यावा। पहिल्या चेंडूवरती 3 आल्या। सेकंड बॉल चेंडूला उडवला इनफिल्डच्या वरून, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला। पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, मिळतील धावा 4। बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 4 ची मॅच होती आणि MS धोनी स्टाईलने मात्र अगदी सरळ षटकार टोकला आणि सामना संपवला। मोनिश पाटील टिंबोली यांच्याकडून देखील जुनांदूर संघाला शुभेच्छा दिल्या। त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। जुनांदूर की संघ जरूर भिवंडीचा एक नामवंत संघ आहे, त्यांना बऱ्याचशा शुभेच्छा येत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेला आता मात्र डीप कव्हरला फिल्डर धावतात, हात पुढे केलं, मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीला पडला जमिनीवरती आणि 2 धावा मिळवल्यात। अशोकला गेल्या कित्येक वर्षापासून पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना जेव्हा तो फलंदाज सलामीला येतो ना, मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहिल्यात आणि असेच काहीशे फटके मारत असताना त्याला सुद्धा माहिती आहे की आता पॉवर प्लेचा एकच षटक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा येणं त्यांच्यासाठी फार गरजेचं असेल। पहिलं कुणालचं षटक, पुन्हा एकदा त्याच दिसेला का बॅटिंग होत असताना लागोपाठचे 3 फटके तशाच पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळाचा प्रयत्न केला आणि त्या एकेरी धाव मिळत असताना आता मात्र नौशाद, मागच्या मॅच मध्ये सुद्धा नौशादने चांगली इनिंग साकारली होती। जरूर चांगली बॅटिंग त्याची आपण बघितली मागच्या देखील इनिंग मध्ये, खूप चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू अपील LBW नौशादला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। महत्त्वपूर्ण विकेट, पहिला मोठा धक्का लागत असताना भूमिलंकरी मांडा संघाला या मॅच मध्ये।
क्रिकेटची जत्रा भरली आहे. सातत्याने भरघोस प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असताना अगदी प्लम मध्ये पकडलं नौशादला. पहिला विकेट लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये ते सुद्धा उडवलं. चेंडूला फटका चांगला आहे गॅप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेला जात असताना आणि मिळतील त्या 2 धाबा. रवी आल्यात वन डाऊनला आणि धाबा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1-12 अशी धावसंख्या आहे ती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 मांडा या संघाची. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण संपर्क साधायचे. मोहाचेवाडीच्या अगेन्स्ट संघ खेळणारे द्वारली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. हे तुम्हाला सन्मान्य किरण शेट राऊत टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळतील. स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या वर्षा काही संपला. पहिल्या वर्षा अखेरीस धावपल कधी एकूण आपण पाहतोय. रन्स आहेत 12 धावा आहेत. पॉवर प्लेचा पहिला षटक संपलेला आहे. अल्पेश आलेत बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये. रवी आणि अशोकला इकडनं बागेदारी बिल्ड करावी लागेल. चांगला चेंडू फुलर लेनचा. काय सुरुवात केलेली अल्पेशनं. सुंदर होता चेंडू. लेन थप्पा अतिशय चांगला. क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. डिसिप्लिन बॉलिंग ज्याला आपण म्हणू शकतो. चांगल्या टप्प्यावरती अल्पेशनं जरूर चांगले बॉलिंग केली होती. चौदरपाडाच्या अगेन्स्ट देखील त्याची विकेट आपण बॉलिंग बघितलं तर 4थ्या ओव्हरमध्ये आल्या होता. नाही तर मांडाच्या अगेन्स्ट खेळत असताना त्याला 2ऱ्या ओव्हरमध्ये आणलेला कॅप्टननं. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका यावेळी जरूर खेळत. मिस्ता मिंगे डाऊन द बॉल तिकडे फिल्डर पोहोचले. त्याचा जजमेंट चांगला आहे. चूक होणार नाहीये. डिंडला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का मांडा टीमला या मॅच मध्ये. गेली कडक आयोजन तिथं झालंय लय दमदार. असं कडक आयोजन तिथं झालंय लय दमदार. राजा संघाने ठेवला एकाच गावच्या शकी 1 नंबर. राजा संघाने ठेवला एकाच गावच्या शकी 1 नंबर. धाव आता पंच सांगतील किती धावा. 7 8 नाही रे बाबा 9 नका करू. आमची पाटणा पोराल तुम्ही. 7 यस फिरोज खान सर. ओके 7 धावा. पहा थोडं माइंड सेट करावा लागेल आता टीम सुनांदर गेला. हे आमचे नारायण धाब्याचे ऑनर सन्मान्य आमचे हर्षल भाऊ यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचे नुकताच आगमन झालेले त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि थोडा स्वाद ज्या व्यक्तिमत्वाचं इथं आगमन होतोय. प्रथमच आपण संकल्पना बघितली होती कल्याण डोंबिवलीमध्ये सन्मान्य जयेंद्र शेठ बोडके यांच्या माध्यमातून प्री क्रिकेट नक्कीच जी क्रिकेट टुर्नामेंट आपण बघितली 1 रुपया प्रवेश फी न घेता प्री क्रिकेट टुर्नामेंट आपण प्रथमच बघितली. असे सन्माननीय त्या स्पर्धेचे जनक त्या स्पर्धेचे सर्व कल्याण चिंचपाड्याचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय जयेंद्र शेठ बोडके यांचं आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच गेली येथे सुद्धा फटका चांगला आहे. मात्र जास्त उंची आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होत असताना ठोकलाय तो शानदार षटकार.
फलंदाज पाहतोय केतनच्या बॅटमधून जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर करत असताना अगदी समोरचा बॉल होता, त्याला पेस केलं, जागेवरून केला आणि या 6 धावा. एकूण धावसंख्या पाहिली तर आता 25 धावा. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल फेकून दिलाय लागोपाठचा दुसरा षटकार. आक्रमण केलेला बघा मैदानाच्या मध्ये केतन खाडेदर फलंदाज आहे, त्याचा आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त बॅटिंग करत असताना. आणि अशी जर आपण खराब बॉलिंग बघितली तर जरूर तुम्हाला मोठेच फटके पाहायला मिळतील. मग असा ओव्हर थ्रो तिथे जरूर थोडासा कॉन्फिडन्स आपण बघू ढासळलेला मैदानाच्या मध्ये जुना टीमचा, त्याचा फायदा बेनिफिट होत असताना मॅच मध्ये भूमिलोन क्रिकेट संघ मांडा टीमला. निश्चित मी म्हणेन मागाशी त्याला जीवनदान दिलं, कारण फेकाफेकी झाली सर्वीकडे आणि ते करत असताना जुई नांदुरकी संघाने मात्र काही गोष्टी त्यांच्या बऱ्याच चुकल्या मैदानामध्ये असताना थोडं माइंडसेट करून खेळणं भाग होतं, मात्र नाही तसं जमलं आणि त्याच केतनने मात्र 2 षटकार ठोकल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर वेगाने चेंडूवरती आल्या, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाली. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्यानंतर आलेली 1 धाव. 2 ओव्हरचा खेळ येथे संपला आणि 2 ओव्हर मध्ये धावा बनवल्यात त्या मात्र भूमी 11 मांडा संघाने 32 रन्स 32 धावा. चामटोली गावचे सन्माननीय ज्ञानदेव इरमाळी यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना आपल्याला पाहा मिळतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये 32 आहेत, 2 विकेट गेलेले आहेत, 2 षटकांचा खेळ सुद्धा संपला. केतन मात्र 20 या धावसंख्येवरती खेळतो आणि रवी 2 या धावसंख्येवरती. नुकतंच आता मंचासमोर ज्यांचं आगमन झालंय कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेली एक क्रिकेटची मुहूर्तमेंट त्यांनी रोवली आणि फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपया न घेता सलग 2 वर्ष त्यांनी स्पर्धा भरवली आणि ती सुद्धा 1 लाख रुपये रोख रक्कम पारितोषिक आणि बाईक. मालिकावीरासाठी बाईक होती. ते सन्माननीय चिंचपाडा गावचे उद्योजक श्रीमान आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, आपलं मनपूर्वक स्वागत. जरूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतील जयेंद्र शेठ बोडके फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट. त्यांचे बंधू त्यांच्यासोबत महेंद्र शेठ देखील आलेले आहेत. कारण का बघतो आपण क्रिकेट टुर्नामेंट म्हटले की आता आपण फीज बघतोय 10,000 रुपये 12-15,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते. आता फीज आपण जर बघितली तर ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट आपण पाहतो तिथे लाख रुपये देखील फी असते, 1 लाख रुपये. मात्र ह्या व्यक्तीच्या माध्यमातून जर आपण बघितले तर सलग 2 वर्ष क्रिकेट टुर्नामेंट झाली. यावेळेचा फटका देखील हवेत खेळलेत. मिसामिंग की प्रॉपर डीप मध्ये तिकडे फिल्डर आहे, त्यांचा जजमेंट आता चांगलं आहे, चूक होणार नाहीये. विकेट इकडनं मेल परतावा लागेल बाकरला मैदानाच्या बाहेर, तो परत तो मिळते इथनं विकेट. जरूर आपण चर्चा करू जगदीशजी, कारण का फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट 48 पेक्षा जास्त संघ खेळले. तिथे बघतो आपण 1 लाख रुपये बक्षीस देखील दिली गेली. त्याच्यानंतर मालिकावीरासाठी पाहतो आपण बाईक देखील गेली. खरं तर कौतुक आहे. प्रथम अशी क्रिकेट टुर्नामेंट जी सलग 2 वर्ष झाली, 1 लाख रुपयापेक्षा जास्त बक्षीस त्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण दिलं गेलं आणि प्रत्येकी वर्षी मालिकावीराला बाईक देखील दिलेली आहे. एक वेगळी संकल्पना पाहायला मिळाली जयेंद्र शेठ बोडके यांच्या माध्यमातून. नाही, संकल्पना तर पहिल्यांदाच मी म्हणेन असं कोणी टुर्नामेंट ठेवण्याचा एक धाडस केलं, कारण एवढी मोठी 1 रुपया न घेता टुर्नामेंट भरवणं, ती व्यवस्थितरित्या पार पाडणं आणि त्या टुर्नामेंटमध्ये मोटार बाईक सर्वच गोष्टी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. अगदी सुंदर नेटनेटकं आयोजन होतं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जयेंद्र शेठ बोडके त्याचबरोबर महेंद्र शेठ त्यांचे समवेत आहेत, त्यांचे बंधुराज ते सुद्धा आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं त्यानं. जावया मैदानामध्ये जेथे नवीन बॅटर आल्यात संकेत 32 वरती 3 झाले. 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. चांगली पोझिशन होती टीम भूमी 11 मांडा या संघाची. ओ चांगला चेंडू होता, अगदी जागेवरून खेळायचं होतं, मात्र पाय या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता. संकेत आल्यात
आणि काहीतरी संकेत देण्याचा त्यांचा सुद्धा प्रयत्न राहिला, मात्र समजलं नाहीये त्यांना की आता काय करायचं, त्यामुळे ते जागेवरती थांबले. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निशांतने मात्र एक चांगली महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे जुनांदुर्की संघाला. आताचा बॉल बर, ओ गोलंदाज पुढे सरकलाय, गुड कॅच. फलंदाज बाद होते, लागोपाठचा धक्का लागलाय तो मात्र भूमी 11 मांडा टीमला. गरजेचे मात्र भागीदार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खूप चांगली सध्या तरी बॉलिंग होतीये, विकेट टू विकेट बॉलिंग सध्या तरी करत असताना जरूर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला आणि स्वतः तिकडे बॉलर निशांत पोहोचला. निशांतचा षटक महत्त्वपूर्ण असेल, कारण का याच्या मागच्या ओव्हरमध्ये आपण रन्स बघितल्या तर मोठ्या धावा आकर्षित झाल्या होत्या. एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं 20 धावांचं. त्याच्यानंतर कमबॅक गरजेचं, तो कमबॅक करत असताना 32 धावा झालेल्या आहेत, 4 विकेट गेलेल्या आहेत. निशांत आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली, विकेट तो बॉलिंग करतोय, त्याला एक विकेट देखील मिळालेली आहे. चला वेळ थोडा कमी घ्या प्लीज, कारण का आज निर्णायक रात्र आहे. कासगाव चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो. किरण शेट राऊत जे एक नाव क्रिकेटमध्ये जरूर आपण पाहतो, मात्र आपण बैलगाडी शर्यतीचा विचार केला तर सातत्यानं मोठं लक्ष असेल, ज्याची चर्चा अखंड देशभर महाराष्ट्रभर आहे. आता बघतो आपण जलवा असेल, सर्जा असेल, अशी नामांकित बैल गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या नावानं पळतायत. आजही त्यांचा हा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडूवे गती कमी केली, आता दबाव बनवण्याचा प्रयत्न. जयेश नवीन बॅटर आला, विकेट्स महत्त्वपूर्ण 4 गेलेले आहेत, दबाव बनवावा लागेल कारण की इकडनं कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू होता बघा, लेंथ चांगली, टप्पा चांगला. निशांत विकेट टू विकेट बॉलिंग करतोय, 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग ऑर्डर चांगला आहे, यामध्ये शंका अजिबात नाही. जुनांदुर्की एक अप्रतिम संघ, त्यांच्या अगेन्स्ट रणनीती आखावी लागेल, गरजेचं आणि महत्त्वाचे असणार आहे. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करत असताना चेंडू मात्र मागे चाललेला आहे. शॉर्ट थर्डमध्ये चांगली फिल्डिंग, 10 विकेटनं पाहतो आपण. एक सिंगलच मिळेल, एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण स्कोरबोर्ड 3-3. आणि विश्वासपुत्र दॉर्ली यांचं देखील आगमन झालेले, त्यांचं आपण करतो मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एक अप्रतिम खेळाडू देखील आहेत या विश्वास, जे आपलं हार्दिक स्वागत आहे. दॉर्ली संघ इन ॲक्शन आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करू. यावेळेचा फटका मध्ये उडवलाय, ऑन साइडला चेंडू बीट करत चाललेला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त शॉट आला, सिक्सर. यस इज आहे. एक नंबर राजा संघाने ठेवला एका गावच्या शक एक नंबर. राजा संघाने ठेवला एका गावच्या शक एक नंबर. राजा संघाने ठेवला एका गावच्या शक एक नंबर. धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी. थँक्यू. चला का घेऊ जुनांदुर्की संघ, आपण लक्षात ठेवा जो वेळ दिला त्या वेळेमध्ये आपण खेळण्याचा प्रयत्न करा. येथे सुद्धा 3 ओव्हरचा केस संपलाय. नेक्स्ट मॅच साठी आपण रिपोर्टिंग करा. टीम जय गोलोबा दॉर्ली च्या विरोधात मोहाची वाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन श्री 11 मोहाची वाडी. रबीने 2 मध्ये 8 बनवल्या, तर दुसरीकडे जयेश अद्यापी संघर्ष करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला, 39 धावा. तर या दरम्यान मंचावरती फरांजी बुबेरे यांचं आगमन झालंय, स्वागत असेल आपला. चेंडू चाललाय पाठीमागे, मिसफील्ड झाली आहे. 2 फिल्डर असताना एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आणि एकाला व्हावं लागेल रन आउट. यास फलंदाज बाद, धाव मिळेल फक्त 1. सारे गावकरी आले पुढाकारी, बघून मैदान दंगून गेली सारी. गेली सारी बघून मैदान दंगून गेली सारी. असं कडक आयोजन. थँक्यू. काय झालंय कळ नाहीये मैदानामध्ये. चला आपण डगआउट मध्ये बसा. आउट दिलाय बॅटरला. यस, हातामध्ये बॉल होता, तेव्हा हातामध्ये होता बॉल.
येस अंपायर्स बघायचंय. चला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर आपण जरूर अंपायर कॉल आउटच आहे. अंपायर कॉल आउट आहे. थर्ड अंपायर फिरोज सर. बाळा मला इकडे. चला बाळा सर बघा आपण एक्झॅक्ट काय झालं बघूया. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. यस ऑफिस तर फलंदाज बाद आहेत. एक बेल्स आहे नाना आणि ऑफिशियल अंपायर्स आहेत. आपण न चर्चा करता अंपायरने निर्णय दिला तो मान्य करावा लागेल. आपण न सांगता आपले एमसीएचे सगळे अंपायर्स आहेत आणि त्यांच्या रूलनुसार त्यांनी फलंदाजाला बाद केलेले म्हणून याची आपण काळजी घ्या. ॲज आम्ही कॉमेंटेटर तुम्हाला सांगण्याचं काम करू. फलंदाज बाद आहेत. तर नाना अंपायरचं जे आमच्या अंपायर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एक बेल्स तिकडे अवेलेबल होती, स्टंपला होती. जर दोन्ही पडल्या असतात तर त्यांना तिकडनं स्टंप काढावा लागला असं अंपायरचं म्हणणं आहे. आणि जे अंपायर सांगला आपल्याला त्या रूलनं चालावं लागेल म्हणून फलंदाज बाद आहेत. आय थिंक रूल्स प्रमाणे अंपायर्सच्या माध्यमातून हा तुम्हाला बघा पुन्हा रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. खराब होता चेंडू हा देखील कदाचित विकेटची शक्यता. डाऊन द बॉल पुन्हा चूक झालेली आहे. भरपूर चुका होत आहेत मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये चुका अजिबात नव्हत्या जगदीशजी आणि आता आपण सध्या बघतोय भरपूर चुका सध्या तरी जुना दुर्गी संघ या मॅच मध्ये करतोय. पुन्हा तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल बघा मगाचा जो निर्णय जो अंपायरने दिला होता त्याच्यावरती चर्चा सुरू होती आणि हा तुम्हाला जरूर टेलिव्हिजन सेटवरती निकाल पाहायला मिळतोय. आणि अंपायरनं सांगितल्याप्रमाणे दोन्ही बेल्स जर खाली पडल्या असत्या, ट्रिप झाल्या असतात तर त्यांना स्टंप काढावे लागले असते. आमचे बाळा माने सर आहेत आमचे अंपायर्स. नेक्स्ट बॉल मिसामेंगे. पुन्हा जेलची संधी तिकडे आता पोहोचला. बॉलर आता चूक होणार नाही. मिळेल विकेट. फलंदाज बाद. चला धावा झाल्यात एकूण 41 वरतीच आहेत. थोडीशी नाजूक अवस्था आहे भूमी इलेव्हन मांडा टीमची. कारण पाहिलं तर 32 वरती फक्त 2च विकेट होत्या आणि अशा वेळेला एका पाठोपाठ एक विकेट गेल्या आणि आता जगन्नाना मैदानामध्ये आल्यात. नेहमीच्या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत. एक अतिशय चांगले खेळाडू आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व सुद्धा टिटवा परिसरामधील लोकप्रिय व्यक्तिमत्व. त्याचबरोबर एक आदर्श क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते जगन्नाना पाटील. ओढवायचा होता चेंडू चालाय पाठीमागे. मिसफील्ड झाली आहे. फिल्डर धावतात मात्र चेंडू थोडासा थांबलाय जागेवरती आणि ते 2 धावा आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो याच आणि रन आउट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय तो मांडा टीमला.
असेल यापुढील सामना आहे तो म्हणजेच द्वारली आणि मोहाची वाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचे शुभ हस्ते याच दरम्यान कैसरबाई बुबेरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. थँक्यू थँक्यू. इथे सुद्धा फटका ऑफ ड्राय पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल येते आहे आणि आता एक विकेट आणखी रनआउट च्या स्वरूपामध्ये मिळेल. लागोपाठचे विकेट जात असताना स्ट्राईक वरती मात्र थांबवलं गेलंय. रबीला ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला तोच रबी पहा मिळतो आपल्याला आणि दाबा झाल्यात एकूण 44 वरती 8 खेळाडू बाद. आमचे सन्नी भोईर यांचं देखील आगमन झालेले. सरवली आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरद दादा भोईर सरवली आपले हार्दिक स्वागत आहे. तसे आमचे सागर भोईर सरवली आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य आमचे अनंत धुळे, सदादादा धुळे, तसेच समीर दादा मात्रे, जिजाजी माळी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केला फटका चांगला आहे. मोठी गॅप आहे. क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे फिनिश चांगला केलेला मांडा टीमनं. एकूण पाहतो आपण षटक संपलेले 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेर एकूण रन्स केलेला स्कोर बोर्डवरती 48-49चं टार्गेट आहे. महत्वपूर्ण मॅचचा आपण करूया टॉस. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आमच्या नक्कीच असतील पाहुणे सहकारी कॉमेंटेटर आमचे रोशन संते. चला विनंती असेल दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. द्वारली आणि श्री 11 मोहाची वाडी. नरेंद्र गोमारे पुरस्कृत संघ आणि आदरणीय आपल्या व्यासपीठावरती जयेंद्र बोडके साहेब इथे उपस्थित आहेत. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. फ्री एंट्री टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आपण गेली 2 वर्ष पाहतोय आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेब इथे उपस्थित आहेत. सूर्यकांत वासुदेव धुळे साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. द्वारली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला विनंती असेल द्वारली या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जास्त विलंब आपण करू नका कारण की पाहुणे इथे उपस्थित आहेत. श्री 11 मोहाची वाडी या टीमचे संघनायक देखील इथे उपस्थित आहेत. चला विनंती असेल द्वारली या टीमचे कॅप्टन आपण थोडीशी घाई करा, लवकर या आपण कारण की पाहुणे देखील इथे उपस्थित आहेत. संघनायक इथे उपस्थित आहेत. चला विनंती असेल द्वारली या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जास्त विलंब आपण करू नका. द्वारली या टीमचे संघनायक मनोज रसाल आपण या. सन्मान्य आमचे सूर्यकांतजी धुळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण आमच्या VIP डाईजवरती यायचे. चला द्वारली संघ प्लीज आपला रिक्वेस्ट आहे. तिकडे आमचे पाहुणे देखील थांबलेले आहेत. आपण टॉससाठी लवकर पोहोचावं. यस यस मनोज रसाल येत आहेत. टॉससाठी कॅप्टन आहेत जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली या टीमचे आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी या 2 टीममध्ये हा सामना. नक्कीच मनोज वेलकम, स्वागत आहे या कासगाव नगरीमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. हेड असं कॉल आहे आणि आले हेड. टॉस जिंकलेला आहे श्री 11 मोहाची वाडी या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोर द्वारली संघ आहे. पहिल्यांदाच आय थिंक आमने सामने आहेत. त्यामुळे काय स्ट्रॅटेजी असेल कारण की दोन्ही संघांना त्यांचे डावपेच माहिती नाही आहेत. त्यामुळे एक नवीन संघ आहे आणि त्यांच्यासमोर थोडंसं चॅलेंज असतं खेळणं. कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू.
कासगाव चषकाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच तुमचा संघ मानकिवली नाईट स्पर्धेमध्ये देखील खेळला होता. पहिल्या मॅचमध्ये थोडासा खराब परफॉर्मन्स झाला, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच कासगाव चषकामध्ये संघ खेळणार आहे आणि फार मोठा विश्वास नेहमीच दाखवला आहे मोहाचीवाडी या टीमवरती नरेंद्र गोमारे साहेबांनी. त्यांच्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे, आयोजन खूप मस्त आहे आणि नरेंद्र दादा आम्हाला सतत आमची एंट्री करत असतात. तर नरेंद्र दादा त्यांचा धन्यवाद आणि चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील, कारण की सामना देखील सुरू होतोय. नक्कीच शुभेच्छा देऊया आपण. दोन्ही संघांना टॉस जिंकलाय श्री 11 मोहाचीवाडी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ऐकूया आपण सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. राहुलजी भोईर आणि जगदीश पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सुरुवात झालेली आहे मॅचला. 49चं टार्गेट आहे आणि आमचे नुकताच ज्यांचं आगमन झालेलं नारायण दाबा, नक्कीच इव्हन ओरिजिनल हर्षल भगत यांचं आगमन झालेलं आहे आणि जिथे असतात आमचे ओरिजिनल सुनील पवार खूप तिथेच जास्त लागते भूक असे आमचे नक्कीच नारायण दाब्याचे ऑनर. यावेळेचा फटका चांगला आहे, अप्रतिम शॉट, रन देखील चांगला आहे, मित्राला 6 आहे. सन्मान सत्कार आहेत, आपण ते जरूर कव्हर करू दोन्ही अँगल मध्ये. यस रोशनजी आपण करत चालू. नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. जयेंद्र शेठ बोडके साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे. गेली 2 वर्ष फ्री टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेमध्ये 1 लाखाहून अधिक पारितोषिक असतात रोख रकमेची आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील असते. थोडीशी मी दिलगिरी देखील व्यक्त करतोय, कारण की सामना देखील सुरू आहे. आजची अंतिम रात्र आहे आणि मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे सन्मान चिन्ह आहे. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय किरण शेठ राऊत आणि छोट्या बाजी बैलाचे मालक आदरणीय नक्कीच जयेंद्र शेठ बोडके आणि महेंद्र शेठ बोडके साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर महेंद्र शेठ बोडके साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण ओरिजिनल नारायण धाब्याचे मालक आदरणीय हर्षलजी भगत साहेबांचे इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. हर्षलजी भगत साहेबांचे इथे आपण करतोय विशेष सन्मान. खास करून समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि या आयोजकांवरती देखील त्यांचं प्रेम भरपूर आहे. ओरिजिनल नारायण धाब्याचे मालक आदरणीय हर्षलजी भगत साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. यस सामना आपण सुरू ठेवायचा आहे आणि जे बाकीचे सन्मान आहेत त्यानंतर रवींद्र मसने साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. रोशनजी करून घ्या, नंतर आमचं बैलगाडीचं थोडंसं समालोचन आहे 2 मिनिटं घ्या करून. नक्कीच रवींद्र मसने साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान देखील होणं नक्कीच गरजेचं आहे, कारण की आज शेवटची रात्र आहे. रवींद्र मसने अनंत धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. अनंत धुळे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. रिक्षा युनियन लीडर आहेत आदरणीय अनंत धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर सूर्यकांत धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
आदरणीय राजेंद्र धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत आदरणीय नंदू कराळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राजेंद्र धुळे साहेबांचे इथे आपण करूया स्वागत। समीर म्हात्रे साहेबांचे इथे सन्मान करूया। आपले सूर्यकांत धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। सूर्यकांतजी धुळे साहेब, समीरजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यानंतर जिजाजी माळी साहेब इथे उपस्थित आहेत। सदानंद धुळे साहेब, ज्ञानदेव इरमाळी साहेब या सर्व मान्यवरांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आणि खऱ्या अर्थाने कासगाव चषकाला भेट देण्यासाठी येत आहेत। नक्कीच कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राजेंद्र धुळे साहेबांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या कासगाव चषकामध्ये। दादांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे। जून आंदुरकी भिवंडी तालुक्यातील हा संघ आहे आणि त्यांच्या समोर टिटवाला विभागातील संघ भूमी 11 मांडा। चला या ठिकाणी 13 वरती 2 विकेट गेल्यात। सुरुवात मात्र जुनांदरकी संघाने चांगली केली आणि त्यानंतर लागोपाठ विकेट गमावले। आकाश अद्यापी मैदानावरती आहे। 5 मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळत असताना आणि षटक घेऊन आल्यात अशोक डिंडा। पहिला बॉल डॉट फेकला जातोय त्याच्या वतीने। ओ पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी सरळ जात असताना फलंदाजाला बीट केलं आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय। अद्याप 36 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16। या दरम्यान आमचे मोहिलेचे किरणदादा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सहर्ष स्वागत। चांगली गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आल्यात। आताचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा होता मात्र नाही जमलं आणि तिसरा चेंडू लागोपाठ डॉट खेळत असताना सुपर बॉलिंग। काय गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या मॅच मध्ये। अशोकचा जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर मध्ये तो अपयशी ठरला, मात्र आता गोलंदाजी मध्ये चांगला ठरत असताना लागोपाठ 3 चेंडू डॉट। आताचा बॉल फटका चांगला यावेळेस अगदी लॉंगांच्या वरून उडवलाय, चेंडूला टर्न केलाय आणि हा चेंडू सीमा पलीकडे भव्य षटकार। जो जास्त वेळ थांबेल त्याचं नाव काय? आकाश। त्याने षटकार टोकलाय। लागोपाठ जरी 3 चेंडू डॉट आले त्यानंतर केलेली भरपाई आणि आत्ताचा बॉल पुन्हा एकदा डॉट नाहीये। तुम्ही 1 चेंडू वरती मोठे फटके खेळा त्यानंतर 2-3 चेंडू डॉट खेळत असाल तर दिस इज नॉट गुड क्रिकेट। एक क्रिकेट तुमच्यासाठी तरी चांगलं नाहीये, कारण आपण एक चांगले बॅटर आहेत आकाश, ज्याने 9 मध्ये 19 बनवल्या। स्क्वेअर लेगला खेचलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, धावा मिळतील 4। हॅलो चिक, थँक्यू सो मच। जरूर आपण आजचा हा मैदान आपण खास करून पाहतोय सुंदर असा, कारण का आमचा शर्तीनं देखील ऐतिहासिक मैदान आहे आणि सुंदर अशा क्रिकेट टुर्नामेंटला स्कोर सांगा म्हणजे आपण 23 झालेल्या 12 बॉलमध्ये 26 धावेची गरज आहे। हॅलो चेक, हॅलो चेक, चेक, हॅलो चेक। सगळ्यांची नावं घेतो। डीके सर बघतो 2 मिनिटं आपण मॅच थोडी थांबवायची, कारण का खास करून मला त्याचकरिता आमंत्रण पुन्हा एकदा किरण शेट राऊत यांनी केलेले आहे। त्याचकरिता तुमचं सगळ्यांचं थोडंफार आपण मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू। आमच्या बैलगाडी शर्यती सध्या तरी महाराष्ट्रभर चर्चा ज्या आमच्या बैलगाडी शर्यतीची किंवा सातत्याने बघतो आमच्या समालोचन पॅनलची होत असते, त्याचकरिता आपण थोडक्यात छोटासा प्रयत्न करूया। हॅलो चेक, हॅलो चेक, चेक, हॅलो चेक।
आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्या बैलाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय कार्तिक किरण शेट राऊत सिंगमबेडा ग्रुप बदलापूर यांचा सप्त इंद केसरी लक्ष आला बघा मैदानामध्ये. प्रत्येक मैदान असेल मग घाटावरचा असेल अथवा बिंजोरचा असेल, या बैलाची चर्चा आपण बघितली आजवर. तो लक्षच मैदानामध्ये धावणारे सप्त इंद केसरी लक्ष आणि लक्षासोबत धावणारे देवली ग्रुप बदलापूरकरांचा उत्तम शेठ गवली यांचा सप्त इंद केसरी भारत आणि लक्षामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. लक्ष देऊन ऐका. आणि गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या बघा. ज्या जोडीच्या अखंड महाराष्ट्रभर देशभर चर्चा आहे असा सप्त इंद केसरी लक्ष पळतोय, लक्षासोबत भारत पळतोय. अटीटटीची लढत आहे. जिगर बाज त्याच्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आहे. ड्रायव्हर भरणा घराचा काम नाहीये. कार कोणी पण चालवेल, थार कोणी पण चालवेल. 8 पायाचा मळा आहे. याला अकलण्यासाठी मर्दाचा कालीज लागतोय. तो मिलिंद ड्रायव्हर कासगाव आहे. सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. लढत ही अटीटटीची लढत आहे आणि अखेर निर्वाज वर्चस्व सप्त इंद केसरी भारत पाला आणि भारत सोबत सप्त इंद केसरी लक्ष पाला. या दोन बैलांची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे. किरण शेटचं नाव अखंड महाराष्ट्रभर घेऊन गेलं लक्ष आणि आता जलवा देखील आपला जलवा दाखवतोय. घ्या गती घ्या तात्या, गती घ्या. महत्वपूर्ण गाडी सोडा पायथ्यावरना. कार्तिकी किरण शेट राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूरकरांचा जलवा देखील पडणार आहे बघा मैदानामध्ये. जलवा आणि सर्जाची गाडी आहे. घ्या गती. आणि गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरला. सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू झाली. घरचा साथ पळतोय. सर्जा आणि जलवा की सर्जा की जलवा आणि अखेर निर्वाज वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये कुमारी कार्तिक किरण शेट राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूर बिंजोरचे गुलाबाचे मानकरी. धन्यवाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे राहुल जी. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. हे होते आमचे प्रथम श्रीमलंग क्रिकेट समितीचे प्रवक्ते आणि त्यानंतर आले ते कॉमेंट्री बॉक्स या क्षेत्राकडे आणि त्यानंतर आता पूर्ण भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा असते शर्तींच्या कॉमेंट्री करत असताना मात्र अतिशय चांगला त्यांचा आवाज सातत्याने आपल्याला या प्रत्येक अड्ड्यामध्ये ऐकायला मिळते ते आमचे राहुलजी भोईर. आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अद्याप 23 धाबा झाल्यात. आता बनवाच्या त्या अभिदादा चिकनकर हे शुभेच्छा देतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषकाचे आयोजक आणि आमचे जांभिवली पाड्याचे बालाशेठ पाटील हे सुद्धा सामना पाहतात. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद राहुलजी भोईर सर आणि धन्यवाद जगदीश पाटील. बाशला देखील सुरुवात होते आणि याच दरम्यान सुस्वागतम 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 या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि बदलापूरचे नामांकित उद्योजक आदरणीय नाना शेठ सोळशे यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी नुकताच आपण पाहतोय बदलापूरला डे फॉर्मॅटची स्पर्धा चालू आहे. आदरणीय रमेशजी सोळशे साहेब यांच्या वतीनं छत्रपती चषक 2025 ला सुद्धा आज सुरुवात झालेली आहे आणि त्याचे दमदार आयोजक यांच्या ठिकाणी आगमन होते. रमेशजी सोळशे आणि सन्माननीय नाना शेठ सोळशे यांचं मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. नाव बाग टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. पाहुण्यांचं सातत्याने आज मात्र या मंचावरती आगमन होत असताना पाहा मिळतं. आजच नाही तर गेली 5 रात्रीमध्ये आपण पाहिलं आणि आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. संकेत मात्र चांगले संकेत देत असताना आपल्या टीमला विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे. चांगलं व्हेरिएशन या मॅच मध्ये जरूर. कमबॅक इकडनं झेलची शक्यता. डाऊन द बॉल तिकडे माकरे चूक होणार नाहीये. विकेट मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला स्टँडच्या मागे केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून धक्का लागत असताना या मॅच मध्ये खेळाडू बाद.
तर या दरम्यान आमचे एरंजाडचे बालूदादा बोराडे यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पलक क्षणावाने आज आपल्याला सरोली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण समीकरण बघू. 8 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावेची गरज. आतापर्यंत 255 सिक्सर, 241 चौकार झालेले आहेत क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. आजची शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. जरूर मजा आजच्या रात्रीमध्ये. 8 चेंडू 22 ची गरज आहे. नांदुरकी संघाचे प्रयत्न जरूर आहेत की इकडनं एखादा मोठा फटका कमबॅक गरजेचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये खास करून जबरदस्त बॅटिंग केली मांडा टीमनं. एक चांगली धावसंख्या सेट केलेली आहे आणि आता हे टार्गेट थोडंसं अवघड होत चाललेलं या मॅच मध्ये. नाही, निश्चित जेथे सुरुवात चांगली केली, मात्र त्यानंतर हा कमबॅक करणारा हा षटक राहिला. पुन्हा एकदा कबरच्या दिशेला धाव मात्र एक सिंगल असमेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं. 28 धावा फलकावरती आहेत. इक्वेशन आता सोपं नाही या मॅच मध्ये. 7 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावेची गरज आहे. 7-21चं इक्वेशन म्हटलं की एवढं इझी जाणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. इकडनं एक तरी मोठा फटका कमीत कमी धावा तर जाऊन कमबॅक होऊ शकेल. अभिदादा चिकनकर यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. आणि हेच आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलं होतं. चिंडवाना बॅटचा संपर्क कदाचित नसावा. 22चा इशारा आमच्या फिरोज सरांचा आपल्यापर्यंत आलेला आहे. लकी 4 आलेत. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालेलं आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल कारण आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 17ची गरज आहे. यस दिस आहे. राहुल शेठ पाटील यांचा हिंद केसरी मथुर असा सॉन्ग आपण ऐकला. अखंड देशभर ज्या बैलाची चर्चा. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खासगाव चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. आजची शेवटची रात्र आहे आणि आपण मॅच पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जून नांदुरकीचा अगेन संघ आहे. बोमेलोन मांडामध्ये महत्वपूर्ण मॅच. 49चं टार्गेट होतं. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 17ची गरज आहे. 6-17चं इक्वेशन या मॅच मध्ये. जरूर मॅच आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल की काय, मात्र तसेच काय प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता आजचा शेड्यूल भरपूर मोठं आहे कारण 11पेक्षा जास्त मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि शेड्यूल थोडासा उशिराने सुरू झालेला कारण का टीम्स अवेलेबल नव्हत्या. त्याच कारणाने आम्हाला आज उशीर लागलेला आहे. जरूर आम्ही प्रयत्न करू. गेलेला वेळ पुन्हा येणार नाही, मात्र जो वेळ आहे त्या वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त मॅच कशा कव्हर करता येतील. मांडा टीमला विनंती आहे, जगन्नाथ प्लीज हरी आप घाई करा. आपण लगेचच मॅच ऑन करायचे. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मागवती बॉलर नौशाद आलेले आहेत. 6 मध्ये 17 रोखायचे आहेत. पहिला चेंडू गती कमी केली अंपायर डीके सांगत असताना मात्र हा चेंडू करावे. मिस्टर डीके आणि आमचे फिरोज खान सर आहेत मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायर्स म्हणून काम करतायत. व्हेरी गुड जॉब. मागच्या 4 रात्रीमध्ये त्यांनी जबरदस्त अंपायरिंग केलेली. यावेळेचा फटकाव्यामध्ये उडवला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांना बीट करत चेंडू जरूर चालला होता. काय सुंदर फिल्डिंग. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे. हराशा माध्यमातून जबरदस्त अशी फिल्डिंग. अन्सारीन अक्षरशः हा जो सिक्सर चालला होता तो मात्र सय्यदनं बघा काय फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलेला आहे. ग्रेट जॉब. क्लासिकल फिल्डिंग, सुपर फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय टेलिकास्ट आहे. टेलिकास्ट देखील दर्जेदार आणि जे काय ते तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल. सुपर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. 5 चेंडू आता शिल्लक आहे. 14 धावेची गरज होती तर सिक्सर आला होता असं वाटलं देखील की 6 धावा आहे. जगदीशजी जबरदस्त आपण दाखवला. अशाच काही फिल्डिंगची गरज असते जेव्हा लास्ट मोमेंटला सामना आलेला असो आणि ह्याच धावा त्यांना महत्वपूर्ण ठरतील. आता जरूर महत्वपूर्ण ठरतील या धावा. चला क्लीन आहे. क्लीन आणि इकडे पूर्ण नेटकं आमचं टेलिकास्ट देखील आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही. MTC लाईव्ह
यावेळी बघतो आपण गती पुन्हा कमी केली नौशाद नमत अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल अशी बॉलिंग केली तर मग सामना जिंकता येणार नाहीये कारण का बघतो आपण खराब बॉलिंग होती विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल 5 मध्ये 13 करायचे 2 मोठे फटके एक सिंगल सामना जिंकू शकतील जय जोगेश्वरी क्रिकेट संघ जू नांदुरकी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत शेवटच्या टप्प्यापर्यंत क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असतं नौशाद यावेळेचा आता 6 चेंडू बघा सुंदर लेंथ आणि चांगल्या टप्प्यावरती आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आपण जाऊया रिप्ले मध्ये बघूया एक्झॅक्ट काय झालेलं आहे बोट तर जरूर फिरवली फिंगर रोल करत असताना नौशाद विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली जाऊया आपण रिप्ले मध्ये बघूया एक्झॅक्ट काय झालं त्या चेंडूवरती हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती सुपर बॉलिंग असं वाटलं की हा देखील चेंडू व्हाईट बॉल होऊ शकेल मात्र त्याच्यानंतरचा हा टर्न बघा चेंडूने बाटचा संपर्क जरूर झाला मग त्या विकेट नेक्स्ट सिंगलच मिळेल आता आपल्याला इक्वेशन पाहायला मिळेल चेंडू शिल्लक आहे बघतो आपण 4 चेंडू शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 12 ची गरज आहे हा ऍक्शन रिप्लाय तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळतो प्लीज थोडा वेळ आपण कमी खर्चित करा चला आपण मॅचला लगेच सुरुवात करूया प्लीज जास्त वेळ मग करू नका आज अशी शेवटची आजची रात्र मात्र आमचे समालोचक आज मोठी टीम आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जगदीश जे आहेत दुरा सांभाळण्याकरिता रोशनजी संत आहेत पियुष बाबरे देखील आहेत आमच्या सोबत महेश झुले देखील आहेत सन्मान्य आमचे सन्मान्य आमच्या रामदासजी भोईर यांचं देखील आगमन झालेले कासगावचे त्यांचं आम्ही मनपूर्वक 4 चेंडू 12 ची गरज आहे 4-12चं इक्वेशन पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार नौशाद यावेळेचा हा चेंडू अंपायरनं बीमर घोषित केलेला आहे बीमर चेंडू जर आपण हाताळले विकेटची शक्यता विकेट मिळालेली आहे गरज होती का हा मोठा प्रश्न रनआउटची विकेट इथनं मिळालेली आहे नो बॉल तर अंपायरनं घोषित केलेला आहे या एकूण 2 धावा तर मिळतीलच मात्र विकेट देखील इकडनं मिळणार आहे फलंदाज बाद वेळ तुम्ही खर्चित केलेला आहे बॅटर आपण लगेचच पोहोचायचं भावेश बाद झालेला आहे नवीन बॅटरला विशाल मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू शिल्लक देणाऱ्या 4 बॉल मध्ये बघतो आपण विजयाकरिता 10 धावेची गरज आहे येणारा चेंडू फ्रीटचा असेल 39 धावा झालेला आहे 4 विकेट गेलेले आहेत डिंडा काहीतरी सांगतोय जगन पाटील काहीतरी सांगतायत काय करायचं एक्झॅक्ट कशा पद्धतीने बॉलिंग करायचे या मॅच मध्ये जरूर जुना नुरकी संघ भिवंडी विभागातून दूरवरनं आलेला आहे त्यांना देखील इकडनं एखादी ट्रॉफी आपल्या घरी आपल्याला घेऊन जायची त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत 4 चेंडू शिल्लक 10 धावेची गरज आहे 4-10चं इक्वेशन या मॅच मध्ये विजयाकरिता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो रंगतदार मॅच सध्या तरी आपण एन्जॉय करतोय सुंदर असं टेलिकास्ट देखील आणि अप्रतिम ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय धर्मवीर कासगाव सन्मान्य आमचे राजेंद्रजी राऊत यांचं देखील आगमन यावेळेचा फटका चांगला आहे डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत रन चांगला मिळतील चेंडू वेगाने चाललेला आहे स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 वरती मोठा आता बघतो इकडनं दबाव येत असताना चुकीची बॉलिंग
टप्पा आपण बघतोय चुकीचा पाहायला मिळतो. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नौशाद करतो मात्र तो त्याच्या अंगलट आलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहे. 6 धावीची गरज आहे मॅच मध्ये. जोगेश्वरी क्रिकेट संघ जू नांदुरकी म्हटलं की आमचे मित्र समीर ठाकरेच्या प्रतिम तालुका क्रिकेटच्या प्रतिम समालोचक आहेत. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. भूमिलवन मांडा शेवटपर्यंत प्रयत्न जरूर त्यांचे असतील. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना घेऊन जायचे. मनोहरजी बसणे आणि आमचे विश्वनाथजी भोईर यांच्या माध्यमातून आज आमच्या पूर्ण टीमला 5 डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट 5च्या 5 बघतो आपण या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची व्यवस्था लाभलेली. त्यांचं मनापासून आभार. आज मंडे कदाचित शुद्ध शाकाहारी जेवण आहे. जगदीशचा आपण त्याचा आनंद घ्यावा. नारायण दाब्याचे ओनर आहेत मात्र आज तुमचा सोमवार आहे. आपण इकडेच आनंद घ्या. 3 चेंडू शिल्लक आहे. 6 धावीची गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू घेऊन तयार. प्रचंड वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मॅच जरूर आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल का? जर इकडनं ह्या बॉलवरती सिंगल डबल आली तर मॅच आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. नौशादनं हा चेंडू वेगाने टाकला बघा. बोट जरूर त्यानं फिरवली, रोल केली फिंगर मध्ये. चेंडू बघतो आपण विकेट किपरच्या हातामध्ये. संमर नव्हता चेंडू. येत असताना डॉट बॉल. आणि या मॅच मध्ये आता जरूर आपण बघू फक्त भीमन रनआउटसाठी नक्कीच तुम्हाला DRS ची मागणी करायची. व्हाईट बॉलसाठी तुम्हाला DRS ची मागणी करता येणार नाहीये. याची देखील आपण नोंद घ्यावी. चेंडू शिल्लक 2 बॉलमध्ये करायचे 6 धावा. चांगली मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी वाढत चाललेली. नौशाद यावेळेचा फटका 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 विजयाचा फटका. आणि हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. जोगेश्वरी क्रिकेट संघ जू नांदुरकी टीमनं अभिनंदन. आणि हार्ड लक भूमी 11 मांडा 6 विकेटनं 1 चेंडू राखत हा दणदणीत विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन टीम. जरूर चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला मांडा टीमचा. मग जोगेश्वरी टीमच्या माध्यमातून बघतो आपण मांडाच्या माध्यमातून देखील खेळ चांगला. थँक्यू डीजे. आमचे नरेंद्र शेठ गोमारे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे इनाम. खास मगाशी आपण जी कॉमेंट्री केली आपल्या बैलगाडी शर्यतीची त्याबद्दल नरेंद्र शेठ आपलं देखील मनापासून आभार. त्यांच्याकडनं देखील 500चं इनाम आलेलं आहे. त्यांचं मनापासून आणि आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल. 48 केला 49 चेस होतं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर